नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण पितृपक्षाविशेष रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे खीर। पितृपक्षात नैवेद्याच्या ताटामध्ये खीर ही आवर्जून केली जाते। तर आज आपण भिजवलेल्या तांदळापासून झटपट तयार होणारी खीर बघणार आहोत। अगदी 1 मूठ तांदूळापासून आपण अख्ख्या घराला पुरेल एवढी खीर तयार करणार आहोत। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। तर खीर बनवण्यासाठी मी इथे एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचे वापरू शकता। कुठल्याही प्रकारच्या तांदूळाची खीर ही स्वादिष्टच होते। अगदी रेशनच्या तांदूळाची देखील खूप चविष्ट खीर तयार होते। हे एक छोटी वाटी तांदूळ मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते। हे मला भिजत घालायचे आहेत। त्यासोबतच मी इथे 9 ते 10 बदाम देखील या पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। तांदूळ आणि बदाम भिजत घालण्याआधी 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदूळ आणि बदाम आरामात भिजतील एवढे पाणी टाकून 1 तासासाठी हे तांदूळ आपण भिजत घालूया। इथे तुम्ही बदाम स्किप करू शकता, फक्त तांदूळ भिजत ठेवले तरी खीर छान होईल। अशा प्रकारे बदाम भिजत घातल्यामुळे खीर ही खूप स्मूथ होते आणि चवीला देखील खूप सुंदर लागते। 1 तासानंतर हे बघा, बदाम आणि तांदूळ छान भिजलेले आहेत। आता हे बदाम मी तांदूळामधून वेगळे काढून याची साल काढून घेते। पितृपक्षाचा स्वयंपाक तयार करताना सर्वप्रथम हे तांदूळ भिजत घातले तर स्वयंपाक होईपर्यंत हे तांदूळ छान भिजतात। हे बघा, अशा प्रकारे सर्व बदामाची साल मी काढून घेते। आता हे भिजवलेले तांदूळ आणि भिजवलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे बदाम आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामधून हे 2 पदार्थ वाटून घेतलेले आहेत। आता आपण खीर तयार करून घेऊया। खीर तयार करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा तूप घेते। तूप गरम झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट लगेच त्या तुपामध्ये टाकून चमच्याने फिरवून घ्यावी व त्यामध्ये आणखी पाणी टाकावे। तांदळाची पेस्ट ही लवकर शिजून येते, त्यामुळे पाणी खूप लवकर टाकावे आणि चमच्याने लगेच फिरवून घ्यावे, नाहीतर त्यामध्ये गाठी तयार होतात। हे बघा, अगदी मुठभर तांदूळामध्ये घराला पुरेल एवढी खीर यामध्ये तयार होणार आहे। काही जणांच्या घरी ही खीर ही पातळ आवडते, तर काही जणांच्या घरी घट्ट आवडते। तर आपल्या फॅमिलीच्या आवडीनुसार यामध्ये पाणी तुम्ही मिक्स करावं। मी इथे मध्यम आकाराचे 2 ग्लास पाणी या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स केलेले आहे। गॅसच्या मध्यम आचेवर ही खीर आता आपण शिजू देऊया। हे बघा, अगदी थोड्याच वेळामध्ये या खीरीला अशा प्रकारे उकळ्या फुटत आहे आणि ती छान घट्टसर तयार होत आहे। जशी जशी ही खीर शिजत जाणार तशी तशी ही खीर घट्ट होत जाते। खीर शिजत असताना यामध्ये सारखा चमचा फिरवत राहावा, म्हणजे तळाला लागणार नाही। तांदूळ छान शिजलेले आहेत। आता आपण त्यामध्ये साखर ॲड करूया। मी इथे 1 मोठी वाटी साखर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण खीरीमध्ये घेऊ शकता। आता परत एकदा साखर आणि तांदूळ एकजीव होईपर्यंत छान शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम ही मंदच ठेवावी। तांदळाची पेस्ट आणि साखर मस्तपैकी एकजीव झालेले आहेत। आता आपण त्यावर बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। त्यामध्ये मी बारीक चिरलेले बदाम, किसलेलं खोबरं आणि थोडेसे मनुके टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। त्यासोबतच खीरीमध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून गॅसची फ्लेम बंद करून घ्यावी। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर थोडी खीर थंड होऊ द्यावी व त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार दूध टाकावं। खीर खूप घट्ट झाली असेल तर त्यामध्ये दुधाचे प्रमाण थोडे जास्त ठेवा, म्हणजे खीरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ॲडजस्ट करता येईल। खीर शिजत असताना जर तुम्ही दूध टाकले तर एखाद्या वेळी दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे थंड झाल्यावर त्यामध्ये गरम दूध टाकावं। चला तर मग अशा प्रकारे तयार झालेली भिजत घातलेल्या तांदळाची खीर आता आपण सर्व करूया। छान स्मूथ अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली खीर तयार झालेली आहे।
त्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे खिसलेले खोबरे, बदामचे तुकडे आणि मी बेदाणे टाकून घेते। चला तर मग येत्या पितृपक्षात ही झटपट होणारी खीर नक्की तयार करा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।